हाय, नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ खास आहे. ऍक्च्युली हे मला अर्जंट ब्लाऊज आलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता हे ब्लाऊज पीस कसं आहे. त्याच्यावरती डिझाईन आहे. ठीक आहे. एका साईडला बॅक साईडला घ्यायला सांगितली कस्टमरने ही आणि स्लीव्सला डिझाईन आहे. त्यामुळे आपण यामध्ये शॉर्ट स्लीव्स करणार आहोत. दोन्हीकडे आपण शॉर्ट स्लीव्स करणार आहोत. सो हा गळा आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे. शिवाय हे 2 तुकड्यामध्ये आहे. पाहू शकता इथे हे मी आता कट करते. स्टिच केलेलं आहे. तर हे आता कसं ऍडजस्ट करायचं, खूप माझ्या मैत्रिणींनी मला कमेंट्स केल्या होत्या की ताई असं एखादं रेडीमेड ब्लाऊज आलं तर ते कसं ऍडजस्ट करायचं ते सांगशील. आता हे बघा, हे मी असं पूर्ण काढून घेतलंय स्टिच त्याची. आता ह्याचे झाले 2 तुकडे. अस्तर घेतलाय आणि आपले ब्लाऊजचे पेपर कटिंग. तर हा 40 साईजचा ब्लाऊज आहे. सो आज मी पेपर कटिंग वरूनच तुम्हाला दाखवणार आहे. ज्यांनी पण पेपर कटिंग्स घेतलेले आहेत त्यांच्यासाठी पण हा युजफुल व्हिडिओ आहे आणि ज्यांना घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी पण युजफुल व्हिडिओ. कारण अर्जंट असं ब्लाऊज आलं की पटकन असं तयार पेपर कटिंग घ्यायचे आणि कटिंगला सुरुवात करायची. सो मी इथं अस्तर घेतलेला आहे आणि तुम्हाला मी ब्लाऊजच्या मापांमध्ये बदल कसे करायचे कस्टमरच्या बॉडीवरून जर असेल तर ते सुद्धा सांगणार आहे. तर आपल्याकडे हे पेपर कटिंग 28 ते 40 आणि 28 ते 50 अशा साईजमध्ये अवेलेबल आहेत. डीप नेक, बोट नेक, प्रिन्सेस कट, 4 टक्स, कटोरी हे सगळे पेपर कटिंग्स अवेलेबल आहेत. तुम्हाला जर का ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधू शकता. पेपरची क्वालिटी एकदम उत्तम आहे आणि ब्लाऊजची फिटिंगसुद्धा खूप छान येते. तर हे 40चे पार्ट आहेत. बॅक पार्ट आहे, हा फ्रंट आहे साईडचा आणि याच्यामध्ये शॉर्ट स्लीव्स आहेत. आता स्लीव्सची लेंथ आपली 5.5 तयार आहे. तर ती कशी मॅनेज करायची ते सांगणार. बॅक पार्ट आहे. बॅक पार्टची उंची तयार 14 आहे, म्हणजे ही 15 घेतलेली आहे बघा. तर आपल्याकडे कस्टमरचं माप आहे ज्यामध्ये ब्लाऊजची उंची 14.5 आहे बॅक साईडची. ठीक आहे. तर मग मी काय करणार, अर्धा इंच उंची खालच्या बाजूने वाढवणार. तर मी अगोदर इकडे एक लाईन आखून घेते आणि त्यानंतर वरती अर्धा इंच खालच्या बाजूने मी वाढवलंय, हे पहा. आणि मग त्यावरती मी पॅटर्न ठेवणार. पॅटर्न ठेवताना नेहमी ही बाजू पाठीमागची सरळ ठेवायची. आता जर तुमचं बॅक हुक असेल तर तुम्हाला इकडे शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. जर बॅक हुक असेल आणि फ्रंट हुक असेल तर आपण फ्रंटला वाढवतो. तर हा पार्ट मी एकदम सरळ ठेवला आणि आहे असा पॅटर्न आपल्याला मार्क करून घ्यायचा. त्यानंतर हे पहा, गळा कसा ड्रॉ करायचा हे मी तुम्हाला सांगते. या इथे गळ्याची उंची आपण चेक केली तर 10 इंच आहे. जर का मी इथं पकडलं तर पहा 10 इंच आहे गळ्याची उंची. तर आपण यामध्ये गळ्याची उंची वाढवणार आहोत. टक्ससाठी जिथे मार्किंग आहे तिथेच घेऊ शकता किंवा आपण कसे बदल करायचे ते पण सांगते. 40 मध्ये हा पार्ट तुम्ही चेक करून बघू शकता. हे बघा, इथे 10 आहे म्हणजे 40चा चौथा भाग आणि पुढे मार्जिन आहे 1.5 इंच. आता आपल्याला इथे कमरेचं माप टाकायचंय. माझ्या पार्टमध्ये कस्टमरची कंबर आहे 33 इंच. त्याला मी 4 ने डिवाइड करणार आहे. तर ते येत आहे 8.25. तर मी इथे 8.25 इंच, पुढे 1 इंचाचा टक्स आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. एवढाच तुम्हाला इथे बदल करायचा आहे बॅक साईडला. आणि हे पार्ट मी जोडून घेते. आपण उंची पण वाढवली आहे, कमरेमध्ये पण ऍडजस्ट केलंय. आता इथे जो गळा रुंदी आहे ही तुम्हाला ऑटोमॅटिक मिळेल आणि तयार शोल्डर पट्टी याची 2.5 इंच आहे. आता इथे मला गळाची उंची जी आहे ती माझ्या कस्टमरने मला दिलेली आहे. ती आहे बघा पाठीमागचा 11 इंच आहे. तर मग मी काय करणार आहे, 11.5 इंचावरती मार्क करणार आहे कारण शोल्डरला अर्धा इंच जातं. इथे बॉटमला गळा रुंदी आपण 2.25 इंच घ्यायची आहे. जास्त पसरट हवाय तर तुम्ही 3 इंच घेऊ शकता, पण हा चौकोनी गळा आहे म्हणून मी 3 घेतलाय. आता आपले जे तयार पेपर पॅटर्न आहेत ते
जास्तीत जास्त आपण डीप नेक साठी डिझाईन केले, त्यामुळे कुठेही तुम्हाला शोल्डर उतार वगैरे द्यायची गरज नाही. ऑलरेडी सगळं त्यामध्ये इन्क्लूड आहे. असं चौकोन केला, आता मला चौकोनच हवाय म्हणून मी चौकोन ठेवतेय. तुम्हाला गळ्याचा शेप बदलायचा असेल तर तुम्ही तो बदलू शकता. बघा मी इथे राऊंड आकार दिला. आणि आता तुमचं जे काही शिलाई मार्जिन सोडून अंतर येईल त्यामध्ये त्याचा सेंटर काढून तुमचा इथे टक्स येणार आहे. तर आपला सुद्धा तिथेच आला होता आणि याचा सुद्धा तिथेच आला. सो मी हा बॅक पार्ट जो आहे तो अगोदर कट करून घेते. फक्त उंची वाढवली. आता इथे तुम्हाला शोल्डर पट्टी जर कमी करायची असेल तर गळा रुंदी 30 ठेवायची. त्यामध्ये तुम्हाला तयार शोल्डर पट्टी 2.25 आणि त्यामध्ये पाऊण इंच शिलाई मार्जिन. आता 2.25 आणि पाऊण, तर पुढे 3 इंचावर मार्क करायचं. हे शोल्डर पट्टी मी इथं मार्क केली आहे. आणि फक्त काय करायचं, हा जो पार्ट आहे तो असा ठेवायचा. पहा मी कसं करते. हा जो पार्ट आहे बरोबर इथे आपण हा पार्ट इकडे वरती मॅच करायचा आणि अशी तुम्ही शोल्डर पट्टी वजा करू शकता. समजलं? बस एवढाच फरक. इकडे काहीच बदल नाही करायचा. इथून बरोबर हा मॅच होणार आहे. बाकी तुमचं बाकी साईज वगैरे सगळं सेम राहणार आहे. काहीच बदल नाही. सो ही जर लेंथ आपण पाहिली तर ही तयार 14.5 येणार आहे. बरोबर 1 इंच यामध्ये प्लस आहे. ठीक आहे. आता इकडची लेंथ जेव्हा जास्त होते तेव्हा ह्या साईडने टक्स आपण जेव्हा टाकतो तेव्हा हा पार्ट खाली येतो. तर हा पार्ट खाली येऊ नये आणि इकडे घोळ येऊ नये म्हणून आपण हा 1/2 इंच टक्स पासून वर घ्यायचा. आता मी लेंथ वाढवली म्हणून तुमची जर 14 इंचाची लेंथ असेल तर तेव्हा तुम्हाला हा पार्ट वजा नाही करायचा आहे. तर मी लेंथ वाढवली म्हणून हा पार्ट मी वजा करून घेतला. आता बॅक पार्ट झाला. आता आपण फ्रंट पार्ट कडे येतोय. बघा फ्रंट पार्ट हा बॅक पार्ट पेक्षा हेवी साईज मध्ये 1.5 ते 2 इंचांनी मोठा असतो. जर तुम्ही पाहाल तर हा बॅक पार्ट आहे आपला आणि हा फ्रंट पार्ट आहे. तर हा जवळजवळ 1.25-2 इंचांनी मोठा आहे. म्हणजे जर तयार झाला तर ह्यामध्ये हा 1.25 इंचाने फ्रंट साइड बॅक साइड पेक्षा मोठी आहे. तर आता बॅक मध्ये आपण अर्धा इंच वाढवलंय तर फ्रंट मध्ये सुद्धा आपण अर्धाच इंच वाढवणार आहोत, ते पण खालच्या बाजूने. म्हणजे पाठीमागची आणि पुढची लेंथ आपली कव्हर होते. आता इथे मार्जिन तुम्हाला शिलाईचं दिलेलं आहे सगळ्या बाजूने, तेवढंच घ्यायचंय. तयार शोल्डर पट्टी जर पाहिली तर तुमची बरोबर 2.5 इंच येणार आहे. आता या केसमध्ये फ्रंट हुकचा पार्ट आपण इथे दिलेला आहे. पण जर तुम्हाला बॅक हुक हवा असेल तर तुम्हाला बॅक मध्ये शिलाई मार्जिन वाढवायचं असतं. आपण हा फ्रंट हुक घेणार आहोत त्यामुळे इकडे शिलाई मार्जिन वाढवायची गरज नाही. फक्त हा पार्ट सरळ ठेवायचा आणि आपल्याला 1/2 इंच खालच्या बाजूने शिलाई मार्जिन वाढवायचं. तर मग मी काय केलं, हा जसा आहे तसं एक मार्किंग केलं आणि मग अर्धा इंचाचा पार्ट वर ठेवला. हे बघा अर्धा इंच बॅकला जेवढं वाढवलंय तेवढंच तुम्हाला इथे फ्रंटला वाढवायचंय आणि बाकी कुठेही शिलाई मार्जिन वाढवायचं नाही. बाकी हवा तसा आहे तसा हा पार्ट मार्क करून घ्यायचा. आता इथे मला पुढचा गळा सुद्धा मी बदलायचा आहे मला. ठीक आहे. तर मग मी हा पार्ट उचलणार आहे. एवढंच पार्टचं मार्किंग करणार आहे. इथून माझी गळ्याची उंची 7 इंच आहे तर मी 7.5 घेतली आणि इथे बघा या साईडला शिलाई मार्जिन आहे 1/2 इंच, ते सोडून मग मी पुढे 2.25 इंचाची गळा रुंदी घेतली आणि मग मी ह्याला एक लाईन आखली. ओके. तर हा तुम्ही हवा तो गळा मग इथे देऊ शकता. मला इथे पंचकोनी गळा करायचा आहे तर मी इथे बघा हा पार्ट असा केला. ठीक आहे. आता शोल्डर टक्स पॉइंट जो आहे
तो कस्टमरच्या बॉडीवरती किंवा ब्लाऊजवरती तुम्ही मोजू शकता. माझ्या केसमध्ये इथे कस्टमरचा 11 आहे, तर मग मी इथे सॉरी 10 आहे, तर मी इथे 10.5 वर मार्क करणार आहे. ओके, तर इथलं अंतर आपण चेक करू. हे 5 इंच येते. आता इथे शिलाई मार्जिन ऍड आहे. आता मी हा पार्ट ठेवला. तेवढं सेम इथे पण आपल्याला तसंच करायचंय. कुठेही हा क्रॉस वगैरे ठेवायचा नाही. आधी मी एक लाईन आखून घेते. जर तुम्ही 1 इंच वाढवताय तर तुम्हाला फ्रंट पार्टमध्ये सुद्धा 1 इंच वाढवायचंय. यामध्ये पण तुम्हाला सगळीकडे शिलाई मार्जिन किती घ्यायचं हे दिलेलं आहे. इथे सुद्धा दिलेलं आहे. आता हा पार्ट जो आहे तो पहा, हा 5 इंचावर आलाय. तर आपण काय करणार आहोत, डिरेक्टली ही जी लेंथ आहे या लेंथ पासून किंवा खालच्या बाजूने पहा, ही किती आलंय 6.25. तर खालच्या बाजूने तुम्हाला हा टक्स जिथे मोजून नेता येईल तिथपर्यंत न्यायचा आणि तिथे हा तुमचा टक्स पॉइंट असणार आहे. तो बरोबर तुमचा मॅच होणार आहे तिथे. तिथे तुमचा बरोबर प्रॉपर टक्स पॉइंट येणार आहे. ठीक आहे. सो हे अशा पद्धतीचं ड्राफ्टिंग. आता स्लीव्स आपल्याला किती हव्यात, मला तयार 4 हवी आहे. तर मी इथे मार्क करते 5 इंचावरती. किती इंच आपलं कमी होणार आहे, 1.5 इंच. मग मी काय करणार, हा पार्ट असा ठेवायचा. आता इथे एक गोष्ट आपल्याला करायची, ती म्हणजे आपण जो कट केलेला बॅक पार्ट आहे तो याला मॅच करतोय का, कटिंग करण्याच्या अगोदरच चेक करायचा. त्याने काय होईल, आपण बघा अर्धा इंच तर वाढवलं, पण परत बॅक साईड मधून आपण अर्धा इंच कमी केलं होतं. सो फिटिंग लाईनला आपल्याला ते मॅच नाही होणार आहे. मग आपण हा पण पार्ट इथे मॅच करून घ्यायचा. ओके, बस एवढाच फरक. बाही फोल्ड करायची, बॉटम पार्ट व्यवस्थित बरोबर मॅच करायचा हा पार्ट इकडे. ओके, आणि आता मी काय करते, ही थोडीशी वर घेते, कारण अजून एक ट्रिक तुम्हाला सांगायची आहे. सो मी अशी ही ड्राफ्ट केली बॅक पार्ट. आता हा पार्ट उघडून फ्रंट पार्ट ड्राफ्ट करते, बरोबर मॅच करायचं एकमेकांना. पहा अशा पद्धतीने. ओके, आता इथून आपण लेंथ टाकणार आहोत. आपण मार्क केली. आता तयार बाही मला 4 हवी आहे, तर मी 5 इंचावर मार्क केलं. खाली किती 2.5 इंच राहिलं. सो मी माझी लाईन सरळ यावी म्हणून मी 2.5 इंचावर पुढे पण मार्क केलं. आणि आता ही माझी ॲक्च्युली करेक्ट बाही झाली. पण बऱ्याच जणांना इथलं जे अंतर आहे ते कमी नको असतं. आता हे किती आहे, 2 आहे समजा, 2 ला 1 लाईन. हां, तर हे तयार शिवून 1 इंच होणार आहे. तर तुम्हाला हे तयार किती हवंय ते तुम्ही मॅनेज करायचं. मला समजा 2 तयार हवंय, तर मग शिलाई जाऊन माझं हे 3 तयारी म्हणजे व्हायला पाहिजे असं. तर मग मी काय केलं, इथलं अंतर चेक केलं आणि 3 इंच कुठे येत आहे तिथं मार्क केलं, म्हणजे माझं हे 2 इंच तयार होईल. आता याचा मी सेंटर काढला पहा, आणि सेंटर काढून मी इथे आर्महोल कर्व जो आहे तो मॅच करते. ओके, बरोबर असा मॅच केला आणि इकडे थोडंसं असं मॅच करणार आहे. सो हे झालंय. आपल्याला मुंड्यातलं जे माप आहे ते जर जास्त हवं असेल आणि ही बाहीची लेंथ छोटी हवी असेल आणि इथे पॉइंट यायला नकोय, त्यासाठी आपण हा पार्ट बरोबर बघा, शिलाई मार्जिन 1 इंच गेल्यानंतर हा पार्ट 2 इंच राहील. सो अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता मी काय करणार आहे, माझ्या कस्टमरला हे 1.5 इंच हवंय. सो त्या पद्धतीने मग मी 2.5 इंचावर मार्क करून हा पार्ट मी मॅनेज करते. इथे आर्महोल कर्वच वापरायचा. आणि
ही लेंथ मी कट करणार आहे. बरोबर. ह्या भाईमध्ये बऱ्याचदा थोडासा घोळ येतो, पण मग कस्टमरला त्या गोष्टी क्लिअर सांगायच्या. मेगा स्लीव्स 3 इंचाच्या बाहीमध्ये सुद्धा तुम्ही सेम प्रोसेस करू शकता. इथलं जे एक्स्ट्रा मार्जिन आहे त्यामध्ये घोळ क्रिएट होतो. बरोबर. हा बघा, हा छान असा शेप बाहेर येतो आणि सुंदर अशी बाही. तर पहा, स्लीव्सला पण आपल्याला व्यवस्थित एकमेकांवरती हा पार्ट मॅनेज करायचा. आणि जेवढं कमी असेल, हा तुम्ही एल्बोला पण घेऊ शकता, पण जेवढं कमी असेल तेवढं तुम्हाला ते मॅनेज करावं लागेल. तर मी पहा बरोबर एकमेकांना मॅनेज केलंय आणि आपल्याला ह्याचा सेंटर काढायचा. बरोबर सेंटर 5 इंच. आणि आपल्या बाहीचा जो सेंटर काढलाय आपण, इकडे एक सेंटर काढूयात, इकडे एक सेंटर काढूयात. सो ही बरोबर आपल्याला यावर ठेवायची सेंटरला, पण खाली लेंथ वाढवून. आणि आता मी हे एक्स्ट्राचं मार्जिन कट करून घेणार आहे. मग जेवढी कमी पडेल तेवढी आपण मग ती जॉईंट देऊ शकतो. याच्यामध्ये बघा, एक कमी पडते तर एक कमी नाही पडते. सो जेवढी आपल्याला कमी पडणार आहे तेवढी आपण त्याला जॉईंट देऊ शकतो. तर आता हे पहा, इथे आपण हा पार्ट तर खालचा मॅच केलाय, कारण खाली तरी आपलं सरळ यायला पाहिजे हा पार्ट. पण आता इकडे काय होतंय, इथे जर तुम्ही पाहाल तर याचा बॅक साईडचा पार्ट बघा इथे मॅच होतोय आणि फ्रंट इकडचा हा इथे मॅच होतोय. आणि हे जर मी सेंटर काढायला गेले इक्वल, तर हा पार्ट वर येतोय पहा. तर असं एकदम डिझाईन इतकं विचित्र पद्धतीने दिलेलं असतं ना. सो अशा वेळेस काय करायचं, कस्टमरलाही सांगताना व्यवस्थित काही गोष्टी क्लिअर करायच्या. आता हा डीप नेक आहे, तर मी हा पार्ट बघा असा ठेवणार आहे. आता ह्यामध्ये आपण हा जो गळा मार्क केलेला आहे, या साईडनं बघते म्हणजे आपल्याला गळा दिसेल. हा गळा मार्क केलेला आहे. आता बॉटमला आपण हे सरळ घेऊया. ठीक आहे, इथं बसतंय, मॅनेज होतंय सगळं. तर हा पार्ट ॲक्च्युली घालवायचा होता, पण हा जाणार नाहीये. आणि जर जायचं म्हटलं तर आपल्याला हा थोडासा सरकवून घ्यावा लागेल. तर मला नाही वाटत तोच जाईल, तर आपण असाच ट्राय करूया सरळ ठेवून. थोडाफार येणारच आहे. ऑलरेडी मी कस्टमरला तसं सांगितलेलं आहे की तो पोर्शन येईल म्हणून. कारण आपण बॅक हुक असतं ना, तर थोडंसं सरकवून मॅनेज करता आलं असतं आपल्याला काही गोष्टी. पण आता बॅक ओपन असल्यावरती काहीच नाही करू शकत. हा पार्ट असाही दिसेल बघा, हा पार्ट पण दिसेल. का अशा डिझाईन देत असतील काय माहिती. असो, हे मी आता असंच ठेवते, हे कट नाही करत आहे, ते मॅनेज करता येईल मला. त्यानंतर हा दुसरा पीस घेतला मी. आता ह्याला पण बघा, आपण जर असा आडवा पकडलं तर ह्याला फ्रंट पार्ट असा बसणार नाहीये. बघूया फ्रंट पार्ट बसतोय का. डबल फोल्ड केल्यावर तर हा पहा साईजला आउट ऑफ जातोय. तर मग अशा वेळेस आपण काय करूयात, आता इथे प्लेन आहे म्हणून ठीक आहे, पण डिझाईन असतं तर काय केलं असतं आपण, काहीच नसतं करू शकलो. लेंथ खूप त्रास देते, मग जॉईंट द्यावा लागला असता कुठेतरी. तर आता बघा मी हा पार्ट इथे ठेवला आणि हे कट करते. आपण हा मधला भाग पण कट करणार आहोत.
आता तुम्हाला प्रश्न पडेल की आडवं आणि उभं कट केलं तर काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम येत नाही. आता याचा स्टिचिंगचा व्हिडिओ आपण पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत. इतकं सुंदर ब्लाऊज तयार झाले आणि पफसुद्धा खूप छान आलेला आहे. तर याचं संपूर्ण शिलाई बघण्यासाठी नक्की आपला पुढचा पार्ट पाहायला विसरू नका. चला मग आजचा व्हिडिओ आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय एव्हरीवन.